हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे संडे, सो ब्रेकफास्ट करत होती मी. संडेलाच ब्रेकफास्ट होतो, दीपकला सुट्टी असते तेव्हा. आणि सॅटर्डेला त्याचा उपास असतो, सो साबुदाणा खिचडी असते. सो संडेलाच ब्रेकफास्ट आमचा आहे तो होतो, नाहीतर असं कधी होत नाही, त्याला सुट्टी असेल तरच. नंतर मग चहा ठेवायला गेली आणि चहा पावडर आणि साखर आहे ती ॲट ए टाईम संपून गेली. आणि सकाळ अशी जर कामं लागली ना रिफिलिंगची, ऑलरेडी आपण अर्धा झोपेत असतो आणि अशी कामं करायला मला इतका कंटाळताना मला इरिटेट होतं कधी मग कधी जर थोडीशी असेल ना चहा पावडर आणि साखर, मग तेवढीच टाकते, मग काढत नाही. मग नंतर असेल नंतरच्या टायमिंगला काढते, थोडासा आळस वगैरे गेला, नाहीतर मग आधीच तशीच चहा पिते. आणि मला मी चहामध्ये साखर आहे ती कमीच टाकते, त्याच्यामुळे मला एवढं असं काय वाटत नाही. नंतर मी पोहे करत होते आणि पिल्लूचं मध्ये लुडबुड येणं चालू होती. मग मी दीपकला म्हटलं तिला ऑरेंज ज्यूस करून दे. तर बघा, ते ऑरेंज ज्यूसचं सगळं सामान आहे ना तिने बाहेर कसं आणलं, म्हणजे एकावर एक चढून ठेवून आणलं. तिला बोलत होती की ते ठेवून ये, नाही, तिचं म्हणणं होतं की मला सगळं एकसाथ न्यायचं, आणि सगळं तिने एकसाथ आणलं. जी प्लेट उलटी पडलेली, बॉटल उलटी पडलेली, कशी तिने अगदी सरळ ठेवली, तिला सांगितलं पण नाही, अगदी व्यवस्थित ठेवून देते. ज्या वस्तू आहेत ना, जिथे वस्तू ठेवायच्यात ना तिथे व्यवस्थित बरोबर ती ठेवून देते. आणि मग तिला आता ऑरेंज ज्यूस करून देईल, तोपर्यंत माझे पोहे आहेत ते होतात. कारण का कसं होतं, तिचं असं होतं ना, सकाळ तिला उचलून घेऊन फिरा, म्हणजे हल्ली तिला काय झालं काय माहिती, नुसतं उचलूनच मागतं. जरी मी काम करत असले ना तरी पण ती मला उचलून घ्यायला सांगते. सो मग दीपकला म्हटलं तिला ऑरेंज ज्यूस करून दे, आणि तिला ऑरेंज ज्यूस भयंकर आवडतं. हे मी आहे ना ते मिशोवरून मागवलेलं, पण आता मला असं झालं आहे ना की हे मला प्रोडक्ट नको वाटते. मला आता स्टीलमध्ये घेऊसं वाटते, कारण का जे खालचं प्लास्टिक आहे ना त्याचं, म्हणजे आपण प्रेशर दिला ना की ते तुटून जाण्याची भीती, आणि ते प्लास्टिक किती वेळा आपण ते जेव्हा स्क्वीज करतो ना तेव्हा ते निघूनच जाईल असं मला वाटतं. म्हणून आता डीमार्टमध्ये आहे, सो बघूया कधी घेते ते. नंतर मग त्यांचं ज्यूस पिणं चालू होतं, चहा ठेवली, आणि आता पोहे आमचे झालेत. आता पोहे आहेत ते मी खायला घेईल. मग दोघं पोहे खाऊ. आणि पिल्लूनी बघा काय केलं आहे, म्हणजे हीच सवय ना दीपकला आहे, आंघोळ करायला जाताना टॉवेल असा गळ्यामध्ये अडकवायचा. सो ती बघून ते शिकले आहे की कसं काय माहिती. आणि बघा, ती चड्डी होती तिची कुठेतरी पडलेली, ती तिने उचलली आणि गळ्यात अडकावून घेतली. माझे पोहे खाऊन झालेले, दीपकचं होतं चालू पोहे खाणं, म्हणजे तो कुरमुरे वगैरे टाकून ब्ला 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 काय ना काय खातच असतो तो. सो त्याचं चालू होतं. आणि मग मी रात्रीसाठी ठरवलेलं इडली करावी आज. भरपूर दिवस केलं नव्हतं, सो म्हटलं इडली करावी. सो पीठ आहे ते फर्मेंट करायला ठेवून दिलेलं मिक्सरला लावून. आणि नंतर मग काही शूट नाही केलं, डायरेक्ट दुपारी केलं शूट. सो पिल्लूला इथे मी आता जेवण भरवत होती, तिला दाल खिचडी टाईप केलेलं, तिला भरवलं वगैरे, आणि तिचं पार्सल आलेलं. म्हणजे काही ना काहीतरी त्यांना ॲक्टिव्हिटीसाठी किंवा त्यांना मन डायवर्ट करण्यासाठी काही ना काहीतरी नवीन लागतं. सो इथं मी मिशोवरून हे बुक मागवलेले, काहीतरी 134-45 समथिंग काहीतरी असं ते पडलेलं. हे मॅजिक बुक म्हणून आहे, मॅजिक वॉटर बुक आहे. त्याच्यामध्ये ना पेन आहे, तुम्हाला बाजूला दिसतच असेल, त्याच्यामध्ये पाणी भरायचं आणि त्याच्यावरती ड्रॉ करायचं ते. मग त्या पेंटिंग्स आहेत, फिश आहे, असं काय आहे भरपूर गोष्टी. सो त्यात विजिबल होतात. आणि नंतर ते पाणी ड्राय झालं ना की परत आहे तसंच होतं. सो ही व्हाईट शीट आहे ना, तिथे जे आपण पेनाने असं हे केलं ना की ते विजिबल होतं. नंतर मग ते पाणी जसं ड्राय होतं तसं ते परत आहे तसं होतं. सो पिल्लूला बघा किती इंटरेस्ट आला आहे त्याच्यामध्ये. पिल्लूचा जरासा अवतार आहे ना तो इग्नोर करा, कारण की तिची अजून आंघोळ घातली नाही आहे. मी तिला संडेला मोस्टली करून आहे ना असं एकदम आरामात निवांत आंघोळ घालते, आणि रात्री आहे ना तिला तेलाने मॉलिश केलेली. सो केसाला वगैरे तेल वगैरे आहे. तिला मी मसाज आहे ना ऑलमोस्ट देते, 2-3 दिवसांनी देते, पायाला, हाताला, म्हणजे जसं जमेल ना तसं तिला बॉडी मसाज वगैरे देते, कारण का खूप खेळते ना मग थकून जाते. सो असं काहीतरी हे प्रोडक्ट आहे, आणि टाईमपास होऊन जातो त्यांचा, आणि मस्तपैकी हे करते. ती अजून असं पूर्ण करत नाही आहे, जिथे तिला माहिती आहे ना की हे आता एका पेजवरती असं सगळं दाखवलेलं आहे काय आहे, सो तेवढंच ती करते. आणि तिला आहे ना सॅटेलाईट्समध्ये ना खूप इंटरेस्ट आहे, म्हणजे तिला सॅटेलाईट सगळे माहिती आहेत, अगदी सिक्वेन्समध्ये माहिती आहेत, आणि त्याच्यामध्येच तिला इंटरेस्ट आहे. सो मी तेच बुक आणलं पहिलं, आणि पहिलं तिने तेच बुक घेतलं. कसं काय माहिती, त्याच्यामध्ये फिश पण होतं, ड्रॅगनचं पण होतं, अजून 2-3 असे बुक्स होते.
सो तिचं तेच घेतलं आणि ती तेच ड्रॉ करत होती. जिथे तिथे तिला दिसत होतं स्टार वगैरे तेच ती करत होती आणि इतकी मग्न झालेली ना, तेवढाच तिचा टाईमपास झाला. हार्डली हे तिने 1 तास 2 तास खेळलं. डेली बेसिसवर खेळते, पण बुक आणल्या 1 तास ती त्याच्यामध्येच रमून गेली. आणि बरं आहे कधीतरी टाईमपास म्हणून काहीतरी वेगळं दिलं ना की ते ॲटलिस्ट गप्प बसतात. मग मी टॉईज घेण्याच्या पेक्षा नाही असे बुक्स वगैरे मेशोला भरपूर सारे भेटून जातात. सो तिथून घेतलं. ते झाल्यानंतर तिने आता ड्रॉइंग करायला सुरुवात केली. आता बघा ती स्माइली हे ना ती प्रॉपर काढते. परत आपण तिला फूल काढून दिलं की तिला पान वगैरे काढते. अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण ज्या मी तिला डेली दाखवते ना ते ती करून घेते. आता हिचं चालू आहे. भिंतीवर सहसा नाही लिहित, म्हणजे नाहीच लिहित ती. क्वचित असं गेली तर तिला ओरडले की ती नाहीच हे करत, म्हणजे नाहीच लिहित तुम्ही म्हणा. पण लादी आमची भयंकर खराब असते. रोज रोज लादीवरती लिहिते. म्हणजे मला डेली बेसिसवर तुम्ही बोलाल ना 2दा 3दा लादी पुसावीच लागते. कारण का लादीवरती इतकं ती लिहून टाकते ना. आणि स्केच पेनचे जे डाग आहेत ना ते जातात. जरी तिने बेडशीटवर काढलं ना तरी पण ते निघून जातात. लादीवरचे पण आहेत ते निघून जातात. सो इथे चालू आहे तिचं आणि दीपकचं दोघांचं पण चालू आहे. तो तिला दाखवत होता आणि ती मस्तपैकी झोपून वगैरे अशी लिहित होती. जरी तिला बुक दिली ना तरी त्याच्यावरती लिहिणार नाही. आणि ह्याच्यावरती ती असं मस्तपैकी ड्रॉ करत बसेल काय ना काय. आणि तुम्ही बघतच असाल तिने काय काय ड्रॉ केलं. आता बघा सर्कल काढलं आहे, केस वगैरे काढते. म्हणजे ना ती अगदी प्रॉपर असं काढते. तिला असं सर्कल काढ, मग आईज काढ, त्याला टिक्की काढ, त्याला नोज काढ, त्याचे लिप्स काढ, सगळं काढते. इवन आता हँड पण काढते. तिला सांगितलं ना शूज काढ, असं काढते. कसा तोडकं मोडकं होईना काय होईना पण ती काढते. सो असं काहीतरी तिचा टाईमपास होऊन जातो. आणि तोपर्यंत मग मी माझं इथे जेवण करून घेतलं. आज जेवणामध्ये असं काही विशेष असं नव्हतं. सो पटकन म्हटलं चहा आहे ते जेवण वगैरे करून घेईल आणि मग नंतर आम्ही झोपून गेलो. आणि मग डिरेक्टली संध्याकाळी आहे ते परत शूट करायला घेतलं. इथे मी संध्याकाळी चहा ठेवलेली मस्तपैकी उकळत होती. आणि दीपक आणि पिल्लू बसलेले. पिल्लूची आंघोळ घातलेली आणि दीपकला फेसपॅक लावलेला. मी दाखवत होती पिल्लूला, तितक्यात दीपक उठून गेला. आणि पीठ आहे ते मस्तपैकी फर्मेंट झालं. किचनच्या खाली ठेवून दिलेलं मी, म्हणजे आपण जिथे गॅस ठेवतो ना तिथे ठेवून दिलेलं. सो आता खाली जायचं होतं. त्याच्या आधी म्हटलं डाळ वगैरे आहे ते सांबारसाठी भिजत घालून घेते, म्हणजे लवकर 1-2 शिटीमध्ये होऊन जाईल. सो ते भिजत घातलं आणि मग पटकन चहा घेतला. आणि पिल्लूला आहे ते मग पॅनकेक मालपोहा वगैरे ती सगळं हाताने खाते. थोडासा जळाला, तिच्यामुळेच जळाला, कारण का तिचे खूप नखरे असतात. आत्ताच तिची आंघोळ घातली आणि तिने पॅन्ट खराब करून टाकली. आणि मग परत ती चेंज केली आणि आता तिला मालपोहा खायला देते. ती मस्तपैकी खाऊन पण घेते अगदी हाताने, म्हणजे फोगणी ना ती बरोबर खाते अगदी. त्याच्यामध्ये तो काय बोलतात घुसवून बरोबर ती खाते तिचं. आणि नंतर मग आम्ही तिला भरवलं वगैरे आणि मग खाली गेलो. खाली गेलो. नंतर मग खालून वरती आल्यानंतर मग तिचं मी काहीतरी दिवा का काहीतरी लावत होती. मग त्या ड्रॉवरमध्ये तिला हे नेब्युलायझर दिसलं, ते घेतलं आणि ते उगाचच लावून ती टाईमपास करते. आणि हा सगळ्या भाजी आहे ना हे सगळ्या भाजी आहे ना मी किसानवरून मागवलेलं, बरं पडतं ते. सो ते सगळं आहे ते आता मला नीट ठेवून द्यायचं. तसंच सोफ्यावरती ठेवून दिलेलं. दुपारी आलेलं, मी म्हटलं जाऊन दे, जेव्हा सगळं आवरायचं आहे ना तेव्हा एकदमच आवरते तेव्हा, कारण का ना मला खूप सारा कंटाळा आलेला करायला. सो आता म्हटलं पटकन आहे ते इडली वगैरे करून घेईल आणि नंतर मग आहे ते लावायला घेईल. तितक्यात पिल्लूचा फ्रेंड आला. बघा कशी ओढून आणते, म्हणजे लहान मुलं तिला बाहेर दिसली ना की ती त्यांना अशी ओढून आणते. जरी त्यांना यायचं नसेल ना तरी ती एवढी जबरदस्ती करते ना खूप. आता ती बघते तो बसलाय का, तो बसलेला म्हणून ती बघा किती फास्ट गेली. आता खेळणी आणेल आणि त्याला देईल, असंच करते ती. कोण आलं ना, म्हणजे जरी कोण काही सांगायला आलं लहान मुलगा की त्याला ती जबरदस्ती बसवते आणि खेळणी देते आणि सांगते की माझ्यासोबत खेळा. कारण का कसं होतं, दिवसभर एकटी असते. माझ्यासोबत ती असं एवढं असं खेळत नाही, म्हणजे खेळते पण लहान मुलांची पद्धत थोडी त्यांच्यामध्ये खेळण्याची वेगळी असते, त्यांची मस्ती वेगळी असते. सो तिला ते आवडतं.
सो ती दोघं खेळत होती मस्तपैकी. मग तितक्यात मी म्हटलं पटकन आहे ते आवरून घेते. समोरचा जो म्हणजे किचन ओटा आहे, म्हणजे जिथे गॅस ठेवला आहे तो पहिला आवरून घेतला, क्लीन करून घेतला, कारण का मला तर जेवण करायचं आणि तिकडे सगळं सामान आहे ते मी शिफ्ट केलं. मी म्हटलं पहिलं पटकन जेवण करून घेते, कारण का टाईम पण होऊन गेलेला. खाली गेलो ना की खूप टाईमपास होऊन जातो माझा, म्हणून कधी खाली जायचं असेल ना तर मी पहिलं जेवण करून घेते आणि मगच खाली जाते. सो आता इथे मी सांबार आणि पिल्लूचा राईस लावला. आता मी इथे ना चटणी करत होती इडलीसाठी, पण वेगळी करत होती. म्हटलं आता खोबरं नाही आहे, सो म्हटलं पटकन आहे ते करून घेते. बघूया, नेटला बघितलेली कशी जमते, कसं होतं ते. लसूण, कांदा आणि टोमॅटो पण थोडासा होता, सो तो पण टाकून ठेवला. आणि चणे असतात ना आपले भाजके चणे, ते टाकले आणि थोडेसे शेंगदाणे टाकले. बस त्यांना थोडंसं तेलामध्ये परतवून घेतलं आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपलं कोथिंबीर, कोथिंबीर, मिरची, थोडंसं लिंबू, मीठ आणि जिरे पावडर एवढं सगळं टाकलं. आणि इथे नंतर मग ते थोडंसं थंड होण्यासाठी ठेवून दिलेलं, कारण का ग्राइंड करायचं होतं. मग तोपर्यंत पिल्लूसोबत टाईमपास करत होती. असंच असतं तिचं, मी किचनमध्ये असली ना की ती मला ओढून आणते आणि मग असं काही ना काहीतरी थोडासा टाईमपास तिच्यासोबत करावा लागतो. मोस्टली करून आम्ही लॉबीमध्ये क्रिकेट नाही तर पकडापकडी वगैरे असंच खेळतो. मोस्टली करून आम्ही तिघं असलो ना की हा क्रिकेट गेम खेळतो, कारण का त्याच्यामध्ये ना ती दमून जाते. बॉलच्या पाठीमागे तिला धावायला लावतो आणि मग ती दमून जाते. जेवलेलं आहे ते पण जिरून जातं कधी कधी, नाही तर जेवायची बाकी असेल ना तर तिला अजून भूक लागते. सो म्हणून आम्ही असं टाईमपास करतो, तिच्यासोबत थोडंसं खेळतो. आणि ह्या कारणामुळे ना तिचा मी बॉडी मसाज यांना 2-3 दिवसांनी करते, कारण का खूप थकते ती. लिटरली झोपताना ती मला पाय पण दाबायला सांगते की पाय दाब, मग तेव्हा समजून जायचं की हिला मसाजची जरूरत आहे. नंतर मग पटकन इडली लावून घेतली. म्हणजे एक बॅच ऑलरेडी लावलेली, आता ही सेकंड बॅच लावून घेते मी. सो पिल्लूचा भात पण झालेला, सांबार पण झालेला. आणि असं झालं ना आज की खोबरं पण नव्हतं, खाली जाऊन आलेली मी. मला वाटलं सांबार मसाला असेल, पण सांबार मसाला पण नव्हता. सो जेवढे घरात मसाले होते ना तेच टाकले, कसं तरी केलं. आज बोलतात ना, जेवढं घरातल्याच गोष्टी आहेत त्याच्यातच भागवलं, बाहेरून काही मागवलं नाही. म्हणजे बोलतो ना आपण इडली करायचं आहे तो खोबरं आणावं लागेल, म्हणजे नारळ आणावं लागेल, ते पण नाही आणलं. सांबार करायचं आहे तो सांबार मसाला लागेल, ते पण नाही टाकला. जेवढं म्हणजे जे घरात मसाले होते ना तेच केलं, बाकीचं काय असं हे केलं नाही. जसं जमलं, जसं होतं आहे घरात काय आहे त्याचं तसंच करून घेतलं. सो आता इथे पटकन इडली आहे ते लावून घेतलं. हे जे भांडं आहे ना इडलीचं, त्याची स्टोरी आहे एक. हे ना मी कोरोनाच्या टाईममध्ये घेतलं. कोरोनामध्ये तुम्हाला माहिती असेल भरपूर जणं स्टार्टिंगला मस्त रेसिपी करायच्या, तेव्हा मला पण इडली खायचा खूप, म्हणजे इडली ढोकळा, इडलीचे प्रकार वेगवेगळे बघायची, तर मला पण मूड झालेला. सो हे मी मागवून घेतलेलं तेव्हा फ्लिपकार्टवरून का कशावरून तरी मागवून घेतलेलं. तेव्हा यायचे, म्हणजे आधी यायचं नाही, मग नंतर फ्लिपकार्टचे वगैरे असे ऑर्डर यायला लागले. त्यानंतर तेव्हा मी हे मागवलेलं, काहीतरी 400ला समथिंग पडलेलं. तेव्हा मला डाऊट होता की स्टीलमध्ये चांगलं आहे की नाही, पण चांगलं आहे. काय जर्मनचे पण येतात. सो मी हे स्टीलचं घेतलेलं. सो मस्तपैकी अशी चटणी घेतली करून, तुम्हाला मी मगाशीच सांगितलं काय टाकलं, आणि मस्त लागलेली टेस्टला. आणि त्याच्यामध्ये तडका दिला. लसूण बोलते, उडीद डाळ, राई आणि खडीपत्ता आणि मिरची एवढ्याची फोडणी दिली मस्तपैकी, आणि सगळं आहे ते रेडी झालं. आता पटकन म्हटलं समोरचा जो ओटा आहे, म्हणजे जिथे मी सगळं शिफ्ट करून ठेवलेलं ते पहिलं आवरून घेते. आता इथे भांडी लावून घेते पहिली, कारण का जो भांड्यांचा बास्केट आहे ना त्याचाच पसारा खूप होतो, आणि भांडी ओली होती. सो ती पुसून पहिली लावली, नाही तर कॉक्रोच होण्याचे चान्सेस खूप असतात. सो आता सगळे कांदे, टोमॅटो, बटाटे आहेत ते सगळे आता क्लीन करून ठेवते. कांद्यांची साल आहेत ती काढून ठेवते, नाहीतर मग ते बास्केटमध्ये ना आपण जिथे कांदे ठेवतो तिथे खूप सारं म्हणजे घाण होते, आणि मग ते सारखं साफ करण्यापेक्षा ते एकदाच साफ करून ठेवलेलं बरं पडतं. इथे आता मी बघा भाज्यांना ते धुवून नाही ठेवत सहसा, कधीतरीच धुते, नाहीतर मग जेव्हा यूज करते ना तेव्हाच धुते. सो सगळं आहे ते पाऊचमध्ये ठेवलं. आणि हिचं बघा काय चालू झालं. हे असंच असतं, म्हणजे मी जेव्हा ॲप्रॉन घालेल ना तेव्हा ती मला घ्यायला सांगणार नाही, आणि जेव्हा मी ॲप्रॉन नाही घालणार ना तेव्हा तिनं मला असं प्रत्येक कामामध्ये येणार आणि उचलून घे उगाच तिचं चालू असतं असं उचलून घे, नखरे करा, हे करा ते करा. आणि आता परत तिने ऑरेंज उचलला. आता तिला काय देणार नाही, असंच तिच्या हातात दिला. आता तो थोडासा टाईमपास करेल आणि मग तिला भरवून घेईल मी, कारण का अजून एवढाशी भूक पण लागली नव्हती. मी म्हटलं थोडंसं मी भाजी वगैरे आहे ते कट करून घेते, त्याच्यानंतर मग मी जेवायला वाढेल तुम्हाला दोघांना. आणि मी काय करते,
पहिलं दोघांना देते आणि नंतर मग मी आरामात बसते. इथे उद्याच्या टिफिनची तयारी करून घेतली मी. शिमला मिरचीची भाजी करणार आहे आणि मग तोपर्यंत इडल्या पण होत होत्या. 2 बॅचमध्ये मी लावणार होती. सो इडली होत होती तोपर्यंत मग मी म्हटलं आता आळूची पानं आहेत ती पण मागवून घेतलेली. बरेच दिवस आळू वडी खाल्ली नव्हती. आणि मग दीपकचं पण असं असतं टिफिनला भाजीसोबत काहीतरी वेगळं देत जा, सगळे काही वेगळं आणतात, तूच नाही देत, मग कधीतरी असं काहीतरी करावं लागतं. सो इथे बेसन घेतलं, त्याच्यामध्ये आपले जे घरचे मसाले टाकले आणि लसूण बोलते काय हे इमली चटणी टाकली, म्हणजे आपली पाणीपुरीची. ओवा टाकला, थोडंसं जिरे पावडर टाकली, नंतर मीठ टाकलं आणि थोडीशी बडीशोप पण मी टाकली आणि सगळं नीट मिक्स करून घेतलं. तर ह्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट पण टाकतात, पण माझ्याकडे नव्हती सो मी नाही टाकली. पानं वगैरे नीट क्लीन करून घेतली, त्याची डेटा वगैरे काढून घेतली. आणि पानं बघा किती छोटी आली, किसानवरून मागवलेली, पण एक पण खराब का एक पण असा पिवळा असा निघाला नाही. ठीक आहे, किती रुपयाला मला भेटलेलं 10 का किती 7 का 10 म्हणजे अंडर 10मध्ये काहीतरी भेटलेलं हे मला. सो म्हटलं ठीक आहे, काय ना काय छोटे. आणि दोघांना आम्हाला किती लागणार आहे. पिल्लूला तर आळूवडी एवढी आवडत नाही, खाल्ली तर क्वचित तिने एखाद दुसरी अशी खाल्ली तर. सो मस्तपैकी असं पानाला लावून घेतलं आणि भरपूर दिवसांनी केले. मला वाटलं लास्ट टाईम कधी मम्मी आली किंवा गुड्डी गेली ना की मम्मी असं करून आणते. सो त्याच्यानंतर मी केली आणि आता ही ते इडली केली. इडलीमध्ये तुम्हाला काळं काळं दिसत असेल कारण का त्याला सालीवाली डाळ होती ती आईने दिलेली. सो तसंच मी लावून घेतलेलं. नंतर धुताना थोड्याशा त्या साली आहेत त्या काढून घेतल्या आणि मस्तपैकी अशा इडल्या तयार झालेल्या. पिल्लू आणि दीपकचं बघा काय चाललं आहे. म्हणजे मी जोपर्यंत कामं करते ना तेव्हा दीपक तिला असं सांभाळत असतो. ते कधी कधी ना मला बरं पडतं. म्हणजे तो येतो ना तेव्हा तो हँडल करतो तिला, जरी तो दमलेला असेल ना तरी तो करतो तेवढं. पण कधी कधी मग तो पण इरिटेड होऊन जातो कारण का कामावरून येतो आणि लगेच मग हे करा. पण दोघं असतो त्याच्यामुळे ते करणं भागच आहे त्याला पण. सो तो करतो. आणि मग तोपर्यंत आमचं जेवण वगैरे झालेलं, इडली वगैरे खाल्लेली आणि इथे त्यांचं दोघांचं चालू होतं. मी म्हटलं आता पटकन आहे ते जेवण वगैरे घेतो, म्हणजे जेवण झालेलं सॉरी. आणि भांडी वगैरे किचन वगैरे वॉश करून घेते. कारण का इडली म्हणा काही म्हणा, म्हणजे जरी आपण शॉर्टकट जेवण केलं ना तरी भांडी कशी काय पडतात काय माहिती. माझ्या बाबतीत असं होतंच होतं. जरी मी खिचडी केली ना तरी भांडी खूप पडतात. कारण का मला वाटतं ना जेव्हा मी खिचडी करते ना तेव्हा मी कुठे खोबरं किसून ठेवते, मग ते भाजून ठेवते, शेंगदाणे भाजून ठेवते, त्याचा कूट करते, अद्रक लसूणची पेस्ट करते, असं माझं चालूच असतं. त्यामुळे भांडी खूप वाढतात. सो आता इथे एवढा भांड्यांचा ढीग पडला आहे, तो मला घासायचा आहे. सो तो घासते आणि व्हिडिओ आहे तो मी इथेच एंड करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि भरपूर दिवसांनी ब्लॉग शूट केला ना, सो मला काही असं समजत नाही की मी काय शूट करू. बघूया आता मला कधी ती लिंक लागते, काय करायचं काय नाही. चला.